नमस्कार विद्यार्थी बांधवांनो. आज आपण काही महत्त्वाच्या भौमितिक संकल्पनांचा आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तेव्हा पूर्ण व्हिडिओ नक्की वॉच करा. या संकल्पनांचा आपल्याला पुढे उपयोग होतो एक्झाम्पल सोडवताना वगैरे, आणि रिवाईज पण होतात त्या सगळ्या संकल्पना. त्यामुळे सिलेबसच्या माध्यमातून अति महत्त्वाचा असणार हा भाग. तर चला आपण सुरुवात करूया. कोणी चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या न्यू अपडेटसाठी त्याची तुम्हाला मदत होईल. तर चला आपण सुरुवात करूया आपण बिंदूपासून. पहा, बिंदू फार आपल्याला अवघडत नाही जायचे. सिम्पली असा एक डॉट असतो, त्याला इंग्लिश कॅपिटल लेटरने आपण नाव देत असतो. पॉइंट पी किंवा बिंदू पी वगैरे असं आपण त्याला नाव देत असतो. चला आता आपण पुढे जाऊया. आधी आपण रेषेचा विचार करूया. पहा, आता ही रेषा दोन्ही बाजूंना अमर्याद असते. दोन्ही बाजूंना तिला बाण असतो, एरो असतो. रेषा एक अक्षरी नाव द्यायचं असेल तर स्मॉल लेटरचा वापर केला जातो, रेषा एल. दोन अक्षरी नाव द्यायचं असेल तर पहा, इथे एक बिंदू घेऊया, इथे एक घेऊया. रेषेवरचे कोणते दोन बिंदू निवडायचे, त्यांना नाव द्यायचं, फक्त कॅपिटल लेटरमध्ये नाव द्यायचं. रेषा पी क्यू नाव असेल याला, किंवा रेषा क्यू पी पण तुम्ही म्हणू शकता. रेषा अमर्याद असंख्य बिंदूंचा संच आहे तो. रेषा क्यू पी पण म्हणू शकतो आपण, उलट त्याला रेषा क्यू पी. आता जेव्हा याच रेषेचा एक तुकडा मर्यादित स्वरूपाचा जेव्हा आपण असा बाजूला काढतो तेव्हा त्याला रेषाखंड म्हणतात. याला दोन्ही बाजूंना बाण नाही हे लक्षात घ्या, तो मर्यादित आहे दोन्ही बाजूंना. याला नाव आहे रेषाखंड पी क्यू, किंवा सिम्पली आपण रेख पी क्यू किंवा रेख क्यू पी म्हणण्याची पण पद्धत आहे. दोन्ही पण चालतं, पी क्यू किंवा क्यू पी, हे लक्षात घ्या. हे झालं रेषाखंड, बिंदू. किरण पाहूया आपण. किरण ही आकृती जी आहे ना, ती एकाच बाजूला अमर्याद असते. या दोन्ही मधला फरक लक्षात घ्या, रेषा आणि किरण मधला. किरण सुद्धा असंख्य बिंदूंचा संच आहे. हा जो सुरुवातीचा बिंदू आहे याला आरंभ बिंदू म्हणतात. आरंभ बिंदू, सुरुवातीचा बिंदू. त्यामुळे किरणाचं वाचन करताना पहा, इथे एक जर आपण इथेच नाही तर असं कुठे पण एक पॉइंट तुम्ही सिलेक्ट करू शकता किरणावरचा. नाव तयार होईल किरण ओपी. किरण पीओ घेता येणार नाही. किरण ओपी, किरण पीओ घेता येणार नाही, लक्षात घ्या. कारण आरंभ बिंदूपासूनच आपल्याला पुढे नाव द्यायला सुरुवात करावी लागते. रेषेच्या बाबतीत चालतं, रेषाखंडाच्या बाबतीत चालतं, किरणाच्या बाबतीत हे आपल्याला घ्यायचं नाहीये. आता आपण पुढची कन्सेप्ट पाहूया, अँगल. कोणाचा आपण विचार करूया. आता आपण किरणाविषयी माहिती पाहिली. आता कोन जो आहे ना, दोन किरणांपासून तयार होतो. हा एक किरण, दुसरा एक किरण. परंतु या किरणांचं वैशिष्ट्य काय आहे, ते नैक रेषे आहेत, एका रेषेवर नाही आहेत. दोन नैकरेषीय किरणांपासून तयार होणारी ही आकृती आहे. त्याचप्रमाणे एकच सामायिक शिरोबिंदू त्यांच्यामध्ये असतो दोन किरणांच्या मध्ये. अशा दोन किरणांपासून तयार होणारी जी आकृती आहे याला कोन म्हणतात. तर याचं माप समजा आपण 60 अंश घेतलं तर देण्याची पद्धत पहा. अँगल पी ओ क्यू म्हणू शकतो आपण, हे अँगल दाखवण्याचं साईन आहे. किंवा अँगल क्यू ओ पी पण नाव देऊ शकता, किंवा सिम्पली अँगल ओ, ज्या ठिकाणी शिरोबिंदू आहे ते पण अँगलचं नाव देण्याची पद्धत आहे, अँगल ओ. तर अशा प्रकारे आपण कोणाला नाव देऊ शकतो. कोणाच्या प्रकारांचा जर आपण विचार केला, कोणाचे प्रकार, तर आपल्याला माहिती आहे पहिला प्रकार लघुकोन. या लघुकोनाचं माप 0 जास्त आणि 90 कमी असतं, हे लक्षात घ्या. 0 जास्त, 90 कमी. मग बरोबर 90 अंश मापाचा जो कोन आहे त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात काटकोन. जो बरोबर 90 अंश मापाचा कोन असतो, पहा हा झाला काटकोन, LMN. हा जो आहे हा 0 जास्त, 90 कमी, PQR. 0 जास्त, मग 0 अंश कोणाला काय म्हणतात, तर झिरो अँगल, शून्य कोन म्हणतो आपण. बरोबर 90 असेल तर तो झाला काटकोन. आता 90 जास्त असेल तर त्याला आपण विशाल कोन असं म्हणतो. काय म्हणतो, विशाल कोन. हा कोन 90 जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असतो. 90 जास्त, 180 अंशापेक्षा कमी असा विशाल कोन असतो. बरोबर आहे. विशाल कोनाची आपण आकृती काढूया. पेक्षा जास्त, 180 अंशापेक्षा कमी, परफेक्ट 180 अंशाचा कोन असेल, पाहणार आहोत आपण.
तर त्याला स्ट्रेट अँगल किंवा सरळ कोन असे म्हणतात. तर विशाल कोन 180 पेक्षा कमी असतो, हे लक्षात घ्या. तर हे मापावरून आपण काही कोनाचे प्रकार पाहिले. आता आपण पुढचा कोनाच्या संदर्भात एक महत्वाची संकल्पना पाहूया, संलग्न कोन. संलग्न कोन कोणत्या कोनांना म्हणतात? संलग्न कोनाची काय वैशिष्ट्ये असतात? संलग्न कोन जे आहेत ना, पहा आता मी अगोदर फळ्यावर एक आकृती काढतो, त्यावरून लक्षात येईल तुमच्या. मग त्याच्यावर आपण गुणधर्म लिहूया. पहा हे दोन संलग्न कोन आहेत. पहा मी ते दोन कोन घेतले, मध्ये एक भुजा घेतली सामायिक. हा पहिला कोन LMN, हा पहिला कोन. पहा दुसरा कोन मी विचारात घेतोय, पहा हे शेजारीच घेतो, NMS. पहिला कोन घेतला मी LMN आणि दुसरा कोन घेतला SMN. असे दोन हे संलग्न कोन आहेत. काय वैशिष्ट्य आपल्या यांच्यामध्ये आढळून येतं? या संलग्न कोनाला लगतचे कोन असे पण म्हणतात, संलग्न किंवा लगतचे कोन. पहा यांचा एक, ह्या दोन्ही कोनाचा हा कोन या दोन्ही कोनांचा शिरोबिंदू एकच आहे, सामायिक शिरोबिंदू आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक बाब आढळून येते, सामायिक. पहा इथे दोन कलर एकत्र आलेत, दिसत आहेत. हा म्हणजे यांच्यामध्ये एक भुजा सामायिक असते, हे लक्षात घ्या. यांच्यामध्ये एक भुजा सामायिक असते, कोणती? MN. कारण हा एक कोन आहे आणि हा दुसरा कोन आहे. इथे दोन कोन आहे, इथे दोन कलर आहेत, इथे दोन कलर. कलरवर जाऊ नका. तर हा सेपरेट कोन, खालचा एक सेपरेट कोन. ही मधली जी भुजा आहे ना, जशा दोन रूम असतात त्यांच्यामध्ये एक भिंत असते, एक भिंत सामायिक असते, तसं या ठिकाणी मधली जी भुजा आहे ती सामायिक आहे. सामायिक बाजू असते, एक बाजू सामायिक असते. त्याच्यानंतर तिसरं, हा कोन दोघांचे आंतरभाग वेगवेगळे आहेत, हे लक्षात घ्या. आंतरभाग भिन्न आहेत. ही तीन महत्वाची वैशिष्ट्ये आहेत, पहा लक्षात घ्या. आंतरभाग भिन्न आहेत, वेगवेगळे आंतरभाग आहेत. जसे दोन रूमचे आंतरभाग वेगवेगळे असतात, शेजारी असतात, मध्ये एक भिंत कॉमन असते, त्याप्रमाणे. आता पुढचं टीटीच्या माध्यमातून एक महत्वाचे पॉइंट मी तुम्हाला दोन सांगणार आहे, की संलग्न कोन जे आहे ते प्रत्येक वेळेला कोटिकोन असतील असं नाही. जेव्हा या दोघांची बेरीज 90 अंश असते तेव्हा ते कोटिकोन असतील. कोटिकोन म्हणजे काय? ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. समजा आता हीच फिगर जर मी अशी काढली, पहा आता हे माप मी किती घेतलं? समजा 90 अंश घेतलं. आता मध्ये जर मी असा एक किरण घेतला तर हे दोन कोन तयार होतील. आता दोघांची बेरीज पण 90च येणार आहे, म्हणून हे दोन कोन कोटिकोन पण असतील, कारण का बेरीज 90 आहे. आणि हे संलग्न कोन पण असतील किंवा त्याला लगतचे कोन पण म्हणू शकतो आपण, पण जर बेरीज 90 असेल. पण प्रत्येक वेळेला बेरीज 90च असेल असं नाही, 90 पेक्षा जास्त असेल, 90 पेक्षा कमी असेल, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जेव्हा त्यांची बेरीज 90 असेल तेव्हा त्यांना आपण कोटिकोन म्हणू शकतो, हे लक्षात घ्या. हा चौथा महत्वाचा मुद्दा. प्रत्येक वेळेला कोटिकोन असतील असं नाही. आता आपण पूरक कोनांचा विचार करूया. प्रत्येक वेळेला असतील असं नाही. पूरक कोन म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. आता या दोन कोनांची बेरीज प्रत्येक वेळेला 180 येईल असं नाही, परंतु जर आता ही फिगर मी अशा पद्धतीने काढली, इथे कोन, इथे कोन. आता हे संलग्न कोन आहेत, तुम्हाला त्याचे मी वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितले. संलग्न कोनाचे हे तिन्ही वैशिष्ट्य या दोन कोनांच्या बाबतीत लागू होतात, म्हणजे संलग्न आणि लगतचे कोन आहेत. परंतु ह्या दोघांची बेरीज आहे 180. समजा हा कोन आहे 120 आणि हा कोन आहे 60 अंशाचा. दोघांची बेरीज झाली 180. पण कधी बेरीज 180 होत असेल तर अशा वेळेला यांना संलग्न कोन पण म्हणू शकतो आपण, आणि यांना रेषीय जोडीतील कोन सुद्धा म्हणू शकतो. यांना आपण पूरक कोन असे पण म्हणू शकतो, पण हे प्रत्येक वेळेला घडत नाही. आणि म्हणून टीटीच्या बाबतीत तुम्हाला हे दोन पॉइंट लक्षात ठेवायचे. बऱ्याच वेळेला चुकीचे विधान ओळखा, बरोबर विधान ओळखा, याच्यामध्ये ही संकल्पना विचारली जाते. हा गुणधर्म विचारला जाऊ शकतो कोटिकोनाचा आणि पूरक कोनाचा, संलग्न कोनाच्या बाबतीत.
आता या ठिकाणी रेषीय जोडतील कोणाची पण फिगर तयार झालेली आहे, ती आपण लगेच समजून घेऊया. रेषीय जोडतील कोण कोणत्या कोणांना म्हणतात? ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यांना रेषीय जोडतील कोण म्हणतात. पण ही व्याख्या पूर्ण, हिला परिपूर्णता नाहीये. तर परिपूर्णता कधी येणार आहे? तर आपण अशी व्याख्या करूया, जेव्हा दोन संलग्न कोणांच्या, हे दोन संलग्न कोण आहेत, असामायिक भुजा, ही सामायिक आहे, असामायिक कोणत्या, या दोन असामायिक, जेव्हा दोन संलग्न कोणाच्या असामायिक भुजा परस्परांचे विरुद्ध किरण असतील, हे फार महत्वाचं आहे. हे पहा, हे परस्परांचे विरुद्ध किरण आहेत. तर अशा वेळेला तयार होणाऱ्या त्या दोन कोणांना रेषीय जोडतील कोण असे म्हणतात. रेषीय जोडतील कोणाचे माप हे नेहमी 180 अंश असतं. म्हणजे या दोन कोणांच्या मापांची बेरीज नेहमी 180 अंश येणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बाकी गुणधर्म इकडे संलग्न कोणाप्रमाणेच आहेत, फक्त एक गुणधर्म वेगळा आहे की या ठिकाणी असामायिक भुजा हे परस्परांचे विरुद्ध किरण असतात. चला आपण आता पुढे जाऊया. परस्पर विरुद्ध कोण अतिमहत्वाची कन्सेप्ट आहे. पण व्याख्याची वगैरे फारशी या ठिकाणी गरज भासते असं मला वाटत नाही. तरी मी आपण एक व्याख्या तयार करूया. इथे एक बिंदू घेतला मी ओ, हा एक कोण आहे, समजा याला नाव देऊया. समजा इथे मी एक्स देतो, इथे वाय देतो, हा दुसरा कोण. हे दोन कोण आपण विचारात घेऊया. इकडे एक जोडी तयार होते विरुद्ध कोणाची. आपण एक जोडी विचारात घेतली व्याख्यासाठी. जेव्हा एका कोणाच्या भुजा म्हणूया, समजा या दोन भुजा, ही पहिली भुजा दुसरी भुजा, जेव्हा एका कोणाच्या भुजा ह्या दुसऱ्या कोणाच्या भुजांचे, हा दुसरा कोण आहे त्याच्या भुजांचे, दुसऱ्या कोणाच्या दोन भुजा हे विरुद्ध किरण असतात, तेव्हा त्या दोन कोणांना परस्परांचे विरुद्ध कोण असे म्हणतात. म्हणजे काय, समजा आता पहिला कोणी, त्याची ही भुजा, ह्या भुजेची ती विरुद्ध किरण आहे, कारण का दोघे पण बरोबर, दोघांचा बरोबर एकच आरंभ बिंदू आहे, आणि म्हणून हे दोन्ही ज्या भुजा आहेत ह्या परस्परांच्या विरुद्ध किरण आहेत. ह्या दोन्ही भुजा परस्परांच्या विरुद्ध किरण आहेत. लक्षात घ्या, दोन्ही कोणांच्या एक एक भुजा परस्परांच्या काय आहेत, विरुद्ध किरण आहेत. अशा वेळेला तयार होणाऱ्या कोणांना परस्पर विरुद्ध कोण असे म्हणतात. व्याख्या वगैरे असं मला वाटत नाही विचारलं जाईल, परंतु महत्वाचा गुणधर्म आपल्याला जो विचारात घ्यायचा या ठिकाणचा तो महत्वाचा आहे. पहा आता इथे दुसरा एक कोण आपण या ठिकाणी विचारात घेऊया. ही पहिली जोडी आपण विचारात घेतली एक्स वाय, दुसरी घेऊ आपण पी क्यू. हे लक्षात घ्या, ही दुसरी जोडी पी क्यू. अशा दोन जोड्या या ठिकाणी विरुद्ध कोणाच्या तयार झालेल्या आहेत. महत्वाचा गुणधर्म या ठिकाणी कोण एकरूप असतात. ही विरुद्ध कोण कसे असतात, एकरूप असतात, म्हणजे यांची मापे समान असतात. हे लक्षात असू द्या नेहमी, मापे समान म्हणजे काय, याचं माप जर समजा तर या ठिकाणी मी 70 अंश घेतलं तर इकडे पण 70 अंश. लक्षात घ्या. आता मी इथं 110 घेतलं तर इकडे पण 110 होईल. हे लक्षात घ्या, 110 अंश 110 अंश. म्हणजे अशा प्रकारे पहा, विरुद्ध कोणाची मापे समान, हा वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवायचं. यावर आधारित एक्झाम्पलही विचारले जातात परीक्षेमध्ये. काही फिगर असतात त्यामधून या गुणधर्माचा आपल्याला तिथले काही मेजरमेंट्स काढण्यासाठी उपयोग होत असतो. त्यामुळे विरुद्ध कोणाच्या बाबतीत हा एकच महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण या ठिकाणी. पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही अजून काही महत्वाच्या भौमितिक संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. तर चला थांबूया, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका न्यू अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.